कर्माचे प्रतिध्वनी. गावाच्या काठावर एक छोटीशी नदी होती. त्या नदीजवळ एक वृद्ध साधू राहत असत. लोक दुरून दुरून त्यांचे प्रवचन ऐकायला येत. साधू नेहमी सांगत, संसारात जे फेकाल तेच पुन्हा तुमच्याकडे येते. त्याच गावात श्रीमंत जमीनदार राहत असे. गर्व त्याच्यात ओतप्रोत भरला होता. त्याला वाटे, पैसा म्हणजेच सर्वशक्तिमान देव. एकदा साधू नदीकिनारी ध्यानात बसले असताना जमीनदार तिथे आला. जमीनदार म्हणाला, तुम्ही देव कर्म सांगता, पण मी आयुष्यात जे मिळवलं ते माझ्या बुद्धीने, कष्टाने. कर्मबिर्म काही नसतं. साधू मंद हसले. नदीतला एक दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला. साधू म्हणाले, या दगडाने लहरी निर्माण केल्या. आता या लहरी कितीही पसरल्या तरी शेवटी शांत नदीच उरते. पण प्रतिध्वनी मात्र अदृश्य पद्धतीने किनाऱ्यावर परिणाम करतच राहतो. कर्मही तसेच. ते दिसत नाही, पण परिणामातून परत येते. जमीनदाराने दुर्लक्ष केले. काही दिवसांनी मोठा दुष्काळ पडला. नदी कोरडी पडली. जमीनदाराचे धान्य, शेती सर्व नष्ट झाले. गर्व वितळला. चिंता वाढली. लोकांना मदत करणारा जमीनदार आता स्वतः मदतीसाठी फिरू लागला. तो पुन्हा साधूकडे आला. जमीनदार नतमस्तक होऊन म्हणाला, सर्व बाबा, हरवलं. सर्व हरवलं. मीच कारण ठरलो मीच का? सर्वाच्या दुःखाचं कारण ठरलो का? साधू म्हणाले, जेव्हा मी मोठा होतो तेव्हा देव लहान होतो, पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा देव मोठा होतो. साधूंनी जमीनदाराला गावकऱ्यांसाठी पाण्याचे श्रमदान सुरू करायला सांगितले. जमीनदार रोज कोरड्या नदीत खोदकाम करू लागला. लोकही त्याच्यात कमाल सामील झाली, झाले. आपल्या कष्टाचं फळ धाम, आलंय. प्रार्थना आणि निस्वार्थ श्रमांच्या संगमातून काही आठवड्यातच एक झरा फुटला. पाणी पुन्हा वाहू लागले. नदी जिवंत झाली. गावाने त्या झऱ्याचे नाव ठेवले अमृत झरा. जमीनदाराने झऱ्याजवळ हात जोडले. जमीनदार म्हणाला, आज कळलं, पैसा नसला तरी जगता येतं, पण अहंकार असला तर माणूस कधीच जिवंत राहत नाही. साधूंनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, कर्म कर्म जीवनाचं हे- बीज, श्रद्धा त्याचं पाणी, समर्पण त्याचं फळ. जे पेराल तेच उगवते.